नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्री चालू झालेल्या आहेत. फराळांची घाई गडबड. तर आमच्याकडे साबुदाणा वरई वगैरे असा काही सुद्धा फराळ चालत नाही बरं का. आमच्याकडे असं रताळी, फळे, दूध, दही, खजूर वगैरे असंच चालतं उपवासाला. तर पाव किलो रताळी घेतली आहे मी. स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायचं याला तुकड्यांमध्ये. गॅसवरती कढई ठेवायची, 2 चमचे तूप घालायचं. गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची. 2 चमचे तूप घालून हे रताळीचे काप आपण त्याच्यात घालून भाजून घ्यायचे. हलके हलके भाजायचे, सतत हलवत राहायचे याला. आणि आमच्याकडे उपवासाला चहा वगैरे सुद्धा चालत नाही बरं का. खूप कडक उपवास असतात हे. तिखट मीठ तर नाहीच नाही. तर रताळी भाजत आली आहे आपली. हे बघा, अशा हलक्या रंगावर भाजून घ्यायचे. ह्याला हलके पिवळे डाग येतात ह्याला. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण 1 कप दूध घालायचं. बघा, छोटे 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 डाग आले. कपभर दूध घालूया याला शिजण्यासाठी. भाजल्यामुळे काय होतं ना, रताळी गळत नाही शिजल्यानंतर सुद्धा. दूध आटलंय आपलं. याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालूया. 2 चमचे साखर घालूया. ड्रायफ्रुट्स थोडे मोठे मोठे ठेवायचे. साखर घालून याला हलवून घ्यायचं चांगलं. साखर थोडीशी विरघळली की याच्यामध्ये घालायची साय. ही 1 पाऊण वाटी साय होती. तिला फेटून ठेवली होती थोडा वेळ मी. त्याच्यामध्ये मिक्स करूया. आता साय का घालायची, तर आपल्या या हलव्याला टेक्स्चर क्रीमी येण्यासाठी. सुंठ घालायचे अर्धा चमचा. वेलची पावडर किंवा जायफळ पावडर चालत नाही, त्यामुळे सुंठ पावडरच चालते आमच्याकडे या उपवासाला. आणि अशा प्रकारे आपला रताळीचा हलवा तयार झालेला आहे. साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. मी 2 चमचेच घातलेली आहे साखर. आणि हे बघा किती क्रीमी आपला हलवा तयार झालाय. आणि आपले काप सुद्धा तसेच आहेत, गळलेले नाही. तर रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. किती छान आपला हलवा तयार झालाय बघा. खायला मस्त आणि चवीला छान.